नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला 38 साईजच्या सिंगल कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सिंगल कटोरीच्या 38 साईजची सिंगल कटोरीचं पेपर कटिंग कसं करायचं ते एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे। कटोरी किती घ्यायची, मुंड्यात आपल्याला किती आकार घ्यायचा असतो, ते योगपट्टी किती घ्यायची, किंवा जर इथं तुम्हाला चुन्या पडत असतील, इथं का फुगा येत असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की शोल्डर उतरतो। तर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं, त्याच्यामुळे तुमचा अजिबात सुद्धा शोल्डर उतरणार नाहीत। आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपण ब्लाऊज पेपर कटिंग करताना पण खूप छोटे छोटे टिप्स बघणार आहोत। आणि ब्लाऊज कटिंग करताना काही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात। आपल्या कटोरी म्हणजे आपण कटोरी कटिंग केल्यानंतर ती वाढवायची कशी, पूर्ण एकदम डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा, ह्या पेपर कटिंग करण्यासाठी मी इथं पेपर घेतलेला आहे आणि इथं बघा ब्लाऊजची मापलेली आहे। तर उंचाई आपली 14.5 इंच, छाती आहे 38, कमर घेर 33 आहे, पुढचा गळा 6 आहे आणि मागचा गळा आहे आपला म्हणजे जी पट्टी आहे ती 5 इंचाची आहे। अशा प्रकारे आजच्या ब्लाऊजचे आपली माप आहेत। चला आपण आता कटिंग करूया। तर इथे बघा आपली ब्लाऊजची उंची किती आहे, 14.5 इंच, त्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं म्हणजे 15.5 इंच। तुमची ब्लाऊजची जेवढी पण उंची असेल त्याच्यात आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। 13 असेल तर 14, जेवढी पण उंची असेल त्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं। तर इथे बघा अशा प्रकारे मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपली लाईन सरळ येते। तर मग ह्या लाईनीवर आपल्याला अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि ह्याच लाईनीवर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे। ते शोल्डर आपल्याला 38 साईजसाठी इथं 5.5 घ्यायचं आहे आणि इथं पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे, त्यामुळं 5.5 इंच घेतलेला आहे। तुमचा जर जास्त डीप नेक असेल म्हणजे 11-12 असेल तर तुम्ही इथं 5 इंच घ्यायचं आहे। ओके, इथं मी मुंडा 6 इंच घेतलेला आहे। इथं बघा अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथं पण सरळ लाईन ओढून घ्यायची आणि ह्या लाईनवर आपण छातीचं माप टाकणार आहोत। इथं जेवढी छाती, आणि इथं बघा अर्धा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे। हे आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी घ्यायचं आहे आणि हे पण मार्क करणं जरुरी असतं। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जो पाठीमागे मुंड्यात फुगा येतो ना तो येत नाही। त्याच्यामुळे इथं अशा प्रकारे अर्धा इंच बाहेर घेऊन इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचं माप टाकायचं असतं। तर पाठीमागच्या मुंड्यासाठी इथे बघा मी 1.25 इंचावर माप घेतलेलं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी इथं मी 1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथे बघा अगोदर आपण छातीचं माप टाकूया। तर इथे 9.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे आणि इथं 2 इंच शिलाई मार्जिन। तर इथं मी सगळ्या ब्लाऊजला 2 इंच शिलाई मार्जिन घेते। तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं असेल तर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता। तर इथे बघा आर्मोलचा आकार मी कशा प्रकारे देत आहे। इथं मी फ्रेंच कर्वच्या साह्याने इथं आर्मोलचा आकार दिलेला आहे। पण तुमच्याकडे जर फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने पण मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित देऊ शकता। इथे बघा व्हिडिओत बघितल्याप्रमाणे, नाहीतर मी आता पुढच्या मुंड्याचा आकार तुम्हाला इथं मी हाताने पण घेऊन दाखवते। ते बघा अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा आहे व्यवस्थित। आणि दोन्ही मुंड्याचा आकार जो आहे ना पुढचा आणि पाठीमागचा, त्याच्यात अर्धा इंचच आपलं अंतर असतं। ओके, तर इथे बघा आता पुढच्या गळ्याची रुंदी आपण घेणार आहोत 2.25 इंच। आणि तुम्हाला जर शोल्डर पट्टी कमी असेल तर तुम्ही गळा रुंदी 2.5 इंच घेऊ शकता आणि शोल्डर पट्टी जर जास्त हवी असेल तर तुम्ही गळा रुंदी आपली कमी घ्यायची। तर इथं मला शोल्डर पट्टी जास्त हवी होती म्हणून गळा रुंदी मी 2.25 घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 3 इंच घेऊन इथं बॉक्स करून असा गोल आकार दिलेला आहे गळ्याचा। इथे बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा आपला गोल आकार आलेला आहे। आता बघा खालच्या साईडला इथं की कमर घेर जेवढा आहे त्याचा 1/4 भाग घ्यायचा। तर आपलं कमर आहे 33 इंच, त्याचा 1/4 भाग येतो 8.25 इंच, त्यात 1 इंच प्लस करायचं आपला जो पाठीमागचा डॉट असतो ना त्याच्यासाठी, आणि 2 इंच शिलाई मार्जिन। अशा प्रकारे 3 मार्किंग करून घ्यायच्या आणि जे आपले साईडच्या लाईन आहेत 2 फिटिंगच्या, त्या सरळ ओढून आपली फिटिंगची लाईन तयार करून घ्यायची। आता हा आपला बेसिक पॅटर्न तयार झाला पूर्ण। इथे बघा योगपट्टीसाठी मी इथं 3 इंचावर दोन्ही ठिकाणी मार्क करून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। अशी सरळ लाईन ओढली ना मग आपल्या योगपट्टीचा आकार पण अगदी व्यवस्थित येतो। त्यामुळे असं अगोदर सरळ माप घेऊन लाईन ओढायची आणि नंतर मग वरती 1.25 इंच घेऊन आपल्याला इथं योगपट्टीचा आकार द्यायचा आहे। ओके, त्या अगोदर आपण कटोरीचं माप टाकूया। तर कटोरी किती घ्यायची 38 साईजसाठी, तर हे कन्फर्म माप ठरवायचं असेल तर जेवढी छाती असेल त्याचा 6वा भाग करायचा। मग 38चा 6वा भाग किती येतो त्याच्यातून 1/2 इंच मायनस करायचं। तर इथं आपली कटोरी येते 5.25 इंचाची। 6.25 इंच आपले 6वा भाग येतो 38चा, त्यातून अर्धा इंच मायनस केलं
तर 5.25 इंच इथं आपली कटोरी आली आणि 2 ठिकाणी इथं बघा मी 5.25चं मार्किंग करून घेतलं आणि इथं बघा आपल्याला मुंड्याच्या साईडने 2, 2.25 आणि 2.5 असे 3 मार्किंग केलेले आहेत. तर ही 3 मार्किंग कशासाठी करायचा, जिथून आपल्या ह्या तिन्ही मार्किंग मधून जिथून आपला कटोरीचा आकार जाईल ते आपल्याला परफेक्ट कटोरीचा आकार मिळतो. मग 2 मधून जाऊ शकतो 2.25, 2.5 ती उंचीवर डिपेंड असतं तुमच्या ब्लाऊजची उंची किती आहे. तरी ते बघा अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे आणि कटोरीचा शेप असा गोल आकारमध्ये द्यायचा. मग तो 2 मध्ये जाऊ 2.25 किंवा 2.5 इंच असे तिन्ही कुठल्याही याच्यातून गेला तरी आपला कटोरीचा आकार परफेक्ट येतो. ते उंची कमी उंची असेल तर तुमचं 2.5 मध्ये जाईन, 2.25 मध्ये जाईन. अशा प्रकारे तुम्ही 3 मार्किंग करून घ्यायचा आणि कटोरीचा आकार व्यवस्थित द्यायचा आहे. तर इथे बघा आपला कटोरीचा आकार देऊन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कटोरीचा आकार आपला एकदम परफेक्ट आलेला आहे. ओके, तर इथे बघा कटोरीचा आपल्याला बरोबर मध्ये घ्यायचा आहे इथं अशा प्रकारे आणि इथून 1 इंच आतमध्ये घेऊन इथून आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. तर इथं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देऊ शकता किंवा हाताने पण देऊ शकता, दोन्ही पण देऊ शकता. इथे बघा अशा प्रकारे आपण इथं योगपट्टीला आकार दिलेला आहे हलकासा. याच्यामुळे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट आणि व्यवस्थित बसते आपल्याला. तर इथं मी तुम्हाला माप लिहून दाखवते. सगळी कटोरी आपण किती घेतलेली आहे. इथं योगपट्टी 3 इंचाची घेतलेली आहे. इथं कमरेचा 4था भाग आणि 2 इंच इथं आपण साईडला शिलाई मार्जिन घेतलेला आहे. इथं छातीचा 4था भाग, 38चा 4था भाग येतो 9.5 इंच. तर इथं आपण 9.5 इंच घेतलेला आहे. ओके, आणि शोल्डर घेतलेला आहे आपण 5.5 इंच. 5.5 इंच. गळा घेतलेला आहे 2.25 इंच आणि पुढचा गळा जो घेतलेला आहे तो आपण घेतलेला आहे 6 इंच आणि मुंडा पण घेतलेला आहे आपण 6 इंच. आणि इथून कटोरीसाठी आकार देण्यासाठी इथून 1 इंच आपण वरती घेतलेला आहे. मुंडा पण घेतलेला आहे 6 इंच. ओके, तर तुम्हाला ही सगळी माप समजली एकदम डिटेलमध्ये. तर आता आपण कटिंग करूया आणि कटिंग करताना आता इथं फ्रंट आणि बॅक दोन्ही पण पार्ट आपले एकत्रच आहेत, त्यामुळे कटिंग करताना आपल्याला पाठीमागच्या मुंड्यापासून कटिंग करायचे आहे. जो बॅकसाठी आपण मुंड्याचा आकार दिलेला होता तिथून कट करायचा आहे. आणि आता इथं मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे, ती म्हणजे जर तुम्हाला इथं बघा काकीमध्ये घोळ येतो किंवा इथं थोड्याशा चुन्या पडतात, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यासाठी एक खूप छान ट्रिक सांगणार आहे, ते लक्ष देऊन बघा तुम्ही. तर इथे बघा आपण मुंड्यासाठी इथं स्ट्रेट आकार दिलेला आहे एकदम सरळ, जो आपण बाहेर लावतो तिथं. तर जिथली आपण फिटिंगची लाईन आहे ना तिथून आपल्याला अर्धा इंच किंवा 3 लाईन एवढं खाली जाऊन इथून आपल्याला असा लाईन ओढायची आहे किंवा तुम्ही हाताने पण आकार देऊ शकता. इथे बघा अशा प्रकारे थोडंसं खाली जायचं आहे आणि इथून मुंड्याचा आकार असं जोडून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं ना, आपलं इथं मुंड्यात टाईट होत नाही किंवा असा थोडासा फुगा आल्यागत होतो ना, तो पण होत नाही. आणि इथं आपल्या कटोरीच्या साईडला पण चुन्या आल्यासारख्या होतात ना काकीत बाजूला, त्या पण येत नाहीत. तर ही तुम्ही ट्राय करून बघा एकदा. याच्यामुळे आपले जे बाही जोडण्याचं तिथं काकीतला जे प्रॉब्लेम असतात ना ते सॉल्व्ह होतात. ओके, तर ही एक ट्रिक झाली. आता आपण पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग कटिंग करून घेऊया. तर इथे बघा आपले दोन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत. हा आपला पाठीमागचा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर बॅक पार्ट आपण साईडला ठेवून देऊया, कारण त्याला नंतर गळा कटिंग करूया. अगोदर जो आपला पुढचा भाग आहे कटोरीचा तो पूर्ण कटिंग करून घेऊया आणि त्याची कटोरी पण वाढून घेऊया. तर जसं आपण मार्किंग केलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आणि इथे बघा आता इथं मी गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता, पण ते डिपेंड असतं गळ्यावर. पाठीमागचा गळा किती डीप आहे त्याच्यानुसार असतं. इथं आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे बघा इथून आपल्याला 2 लाईन इतकं वरती जाऊन इथं अशा प्रकारे आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे. तर इथं क्रॉस कशासाठी घ्यायचं, तर इथे आपण योगपट्टी आणि हा पार्ट जोडल्याच्या नंतर ना आपला पाठीमागच्या पेक्षा पुढचा पार्ट झाला जास्त होतो. मग अशा प्रकारे कटिंग केल्यामुळं आपल्याला जो पार्ट जास्त होतो तो जास्त पण होत नाही आणि कटोरी एकदम व्यवस्थित बसते, आपल्याला बॉडीमध्ये एकदम व्यवस्थित बसते. त्यामुळे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आणि काकेत फुगा पण येत नाही. तर इथे बघा अशा प्रकारे आपली सगळी कटिंग झालेली आहे. आता आपण कटोरी वाढून घेणार आहोत.
तर आता हे बघा, आणि या ब्लाऊजची मी पूर्ण शिलाई पण दाखवणार आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अपलोड करेन आणि तुम्हाला पूर्ण ब्लाऊज एकदम शिवून डिटेलमध्ये दाखवणार आहे पूर्ण, म्हणजे तुम्हाला पण समजेल की कशा प्रकारे ब्लाऊज जे आपण कटिंग केलेले आहे ते एकदम परफेक्ट आहे किंवा नाही. तर इथे बघा, इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच घेऊन इथं मी सरळ लाईन ओढून घेत आहे. तर आपल्याला कटोरी कशा प्रकारे वाढवायची आहे, कशी ठेवायची, म्हणजे जशी आपण कटिंग केलेली आहे तशीच ठेवून घ्यायची, वाकडे तिकडे इकडे असे ठेवायचे नाही. त्याच्यामुळे काय होतं, मग कटोरी आपल्याला फिटिंगमध्ये बरोबर बसत नाही. आणि कटोरी कधी पण कट करताना आपल्याला तिरकस कपड्यामध्ये कट करायची, म्हणजे काय होतं, बॉडीमध्ये आपल्याला व्यवस्थित बसली जाते. स्ट्रेट कपड्यात कट केली तर ती खेचली जात नाही ना, त्यामुळे व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. तर इथे बघा, आपण आता कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं होतं, त्या 1.5 इंच आपण अगोदरच वाढवून घेतलेलं आहे आणि पाठीमागच्या साईडला पण इथे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे बघ किती 6 इंच, 6ला 1 लाईन कमी एवढं आपले येत आहे. तसंच इकडं पण आपल्याला 6ला 1 लाईन कमी येईल इथपर्यंतच मार्किंग करून घ्यायचं आहे, जास्त खाली घ्यायचं नाही. मग काय होतं ना, हुकलूक पट्टीची जी आपली पट्टी असते ना ती वाढते, त्यामुळे आपली जे सुरुवातीच्या कटोरीचं जेवढं माप असेल तेवढंच आपल्याला इकडं साईडच्या भागाला घ्यायचं आहे आणि इथं मिडल पॉईंट आपला काढून घ्यायचा आहे. आता जिथं आपण मधला पॉईंट दिलाय तिथून आपल्याला 1 ते 1.25 इंच खाली घ्यायचं आहे. तर इथं बघा, तुम्ही तुमच्या साईजनुसार खाली वाढू शकता. तर जर कमी, एखाद्याची कसं कमी कमी चेस्ट असते तर तुम्ही 1.25 इंचच वाढवायचे आहे आणि हेवी थोडी नॉर्मल असेल तर 1 इंच आणि हेवी चेस्ट असेल एकदम तर तुम्ही तिथं 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे. अशा प्रकारे कटोरी वाढवायची म्हणजे व्यवस्थित बसते. सगळ्यांना जर 1.5 इंच वाढवली तर काय होतं ना, काही काहींची छाती कमी असते, मग ती कटोरी एकदम परफेक्ट शेपनुसार बसली जात नाही. त्यामुळे कटोरी कटिंग करताना ही सुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे, त्यामुळे तुम्ही ही टिप्स लक्षात ठेवा. कधी पण तुम्हाला जर त्याचं साईज एकच असते आपली 38 साईज जरी असली तरी प्रत्येकाची बॉडी सारखी नसते, कोणाची हेवी चेस्ट असते, कोणाची कमी असते, त्याच्यानुसार आपल्याला कटोरीची कटिंग पण करायची असते. जर आपण सगळ्यांना एकाच टाईपची कटोरी वापरली तर मग ब्लाऊज आपला फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. ओके. तर इथे बघा, आपली पूर्ण कटोरी वाढवून झालेली आहे. जिथं मुंडा जोडायचा तिथं मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि हुकलूक पट्टी जोडायची तिथं मी 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंच वाढवलं आहे आणि खालच्या साईडला 1.25 इंच वाढवलेला आहे. कारण आता माझं ज्या कस्टमरच मी ब्लाऊज शिवते त्याची चेस्ट एकदम म्हणजे हेवी पण नाही, पण एक मीडियम साईजमध्ये आहे, त्यामुळे मी इथं 1.25 इंच वाढवलेला आहे. तर आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे इथं आपल्याला कटिंग करायची आहे. आणि ह्या ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे त्याला डबल कटोरी ब्लाऊज पाहिजे आहे, पण आता मी सिंगल कटोरीची कटिंग केलेली आहे, पण या सिंगल कटोरीपासून मी डबल कटोरीचा ब्लाऊज शिवणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दिसेलच. तर इथे बघा, मी 3 इंचाचा मधला जो डॉट आहे तो आपला 3 इंचाचा घेते अशा प्रकारे आणि दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचाचा मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे हा आपला मधला डॉट तयार होईल. आणि हा डॉट तुम्हाला सिंगल कटोरीसाठी वापरायचा आहे, डबल कटोरीसाठी नाही. डबल कटोरीसाठी कसं मार्किंग करायचं आणि किती डॉट घ्यायचं, काय घ्यायचं, किती अंतरावर मार्किंग करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. इथे बघा, अशा प्रकारे आपली कटोरी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कटोरीला पफी एकदम व्यवस्थित आलेला आहे, एकदम परफेक्टमध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे जे आपलं पेपर पॅटर्न आपण कटिंग केलेलं आहे ते आपण अगोदर ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करणार आहोत, नंतर पीसवर ठेवून आणि नंतर मी तुम्हाला त्याचा एकदम डिटेलमध्ये स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि आता आपण पाठीमागचा गळा कट करून घेऊया अगोदर. ओके. तर इथं पुढच्या गळा कसा आपल्याला 2.25 इंचाची रुंदी घेतली होती तसंच इथं पण आपल्याला 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि पाठीमागच्या गळ्याची पट्टी होती 5 इंच, त्यात अर्धा इंच प्लस करून इथं मी 5.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि गळ्याची रुंदी इथं मी 2.25 इंच ठेवलेली आहे. तुम्हाला जे जास्त ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता. ओके. तर इथे बघा, अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घ्यायची आणि आपल्याला इथं गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. तरी इथं कस्टमरने गोल गळा सांगितलेला आहे, त्यामुळे इथे मी गोल गळ्याचा शेप देणार आहे. तुम्हाला जर दुसरा गळा कुठला हवा असेल तर तो तुम्ही अगदी इझिली देऊ शकता. इथे बघा, अशा प्रकारे आता आपल्या गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे
आणि आता दुसरी ट्रिक म्हणजे जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर इथं बघा अर्धा इंच खाली घेऊन इथून शोल्डर जिथं आपण बाही जोडतो ना तिथून असं क्रॉस मध्ये आपल्याला तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. याच्यामुळे तुमचा शोल्डर अजिबात उतरत नाही. तर इथं बघा अशा प्रकारे आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. ओके. आणि पुढच्या साईडला पण त्याचप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. अर्धा इंच किंवा जास्त डीप गळा नसेल तर पाव इंच घ्यायचं, जास्त डीप असेल तर अर्धा इंच घ्यायचं. त्याच्या तुम्ही गळ्यानुसार इथं कमी घेऊ शकता, पण अर्धा इंचापर्यंतच तुम्हाला डाऊन करायचं आहे, जास्त नाही. ओके. ते बघा आपलं दोन्ही माप ठेवून बघायचं सेम आहे का. इथे बघा आता दोन्ही भाग आपले कट करून झालेले आहेत. इथं पूर्ण 38 साईजच्या सिंगल कटोरी ब्लाऊजची आता आपली कटिंग झालेली आहे. तर मी तुम्हाला परत एकदा ठेवून दाखवते. इथे बघा अशा प्रकारे पाठीमागचा भाग, मुंडा, कटोरी आणि योकपट्टी ही आपली पूर्ण पार्ट कटिंग करून झाली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्हाला पण काही सजेशन द्यायचे असेल ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला सांगा, म्हणजे मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ नक्की बनवेन. थँक्यू.